हाय गाईज, आज आपण समाज कल्याणचा फुल लेंथचा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स आहेत. ओके, 50 क्वेश्चन्सचा पेपर आपण आज सॉल्व करणार आहोत आणि त्याच्यामध्ये फर्स्ट 25 क्वेश्चन्स जे आहेत ना, ते सध्या जे TCS पॅटर्न चालू आहे ना, पॅटर्न म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ते टायमर दिलेला आहे ना, तर त्यानुसार 25 क्वेश्चन्स असतील. म्हणजे त्याच्यामध्ये फर्स्ट 7 क्वेश्चन्स तुमचे मराठीचे असतील, नंतर मग परत 6 क्वेश्चन तुमचे इंग्लिशचे, आणि नंतर परत 6 क्वेश्चन तुमचे GKचे, आणि परत मग जे 6 प्रश्न उरले आहेत ते तुमचे बाकीचे. ठीक आहे, रिझनिंगचे. ओके, तर अशा प्रकारे हे फर्स्ट 25 क्वेश्चन्स आहेत, आणि म्हणजे जे विचारलेले आहेत ऑलरेडी एक्झाम्समध्ये. आणि त्याच्यानंतर उरलेचे जे 25 क्वेश्चन्स आहेत ना, त्याच्यामध्ये मी फक्त GKचे क्वेश्चन्स ठेवले आहे. ठीक आहे, कारण की कारण सांगते तुम्हाला. फर्स्ट 25 क्वेश्चन्स जे मी घेतलेले आहे, जे या पॅटर्ननुसार आहे, 7 मराठी, नंतर मग इंग्लिश, असे 25 क्वेश्चन्स जे आहेत ना, ते याच्यासाठी घेतले आहे जे तुमची प्रॅक्टिस होणार. ठीक आहे, म्हणजे त्या पॅटर्ननुसार. आणि जे नेक्स्ट 25 क्वेश्चन्स आहेत ते फक्त GK आहे, कारण की जे फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले आहेत ते सर्व मी कवर केले आहे. त्याच्यामुळे मग मला परत असं वाटलं की परत तेच नको करायला. त्याच्यामुळे मग GKचे क्वेश्चन मस्ट आहे. तुमचे जितके जास्त तुमच्या डोळ्याखालून GKचे क्वेश्चन्स जातील तेवढा जास्त तुम्हाला फायदा भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी GKच्या क्वेश्चन्सवर जास्त म्हणजे भर दिलेला आहे, आणि बाकीचे क्वेश्चन ॲज युजल, म्हणजे जसं की आता रिझनिंग पकडा. ठीक आहे, एक सेकंड. जसे रिझनिंगचे 25 क्वेश्चन्स असतील, पण जरी ते 25 क्वेश्चन्स असतील तरी त्याच्यामध्ये आहे ना, जो पॅटर्न आहे तो सेम असतो. म्हणजे जसं नंबर सिरीज असते, किंवा अक्षरमाला असते, किंवा मग ते सिलोलिझमचे जे क्वेश्चन्स आहेत ते, तर तो पॅटर्न सेम आहे, म्हणजे तो चेंज होणार नाही. त्याच्यामुळे ते फक्त मी तुम्हाला या पॅटर्नचे एक्झाम्पल विचारलेले होते, आणि हे क्वेश्चन्स विचारलेले होते ते मी ठेवलेले आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ते फर्स्ट हाफमध्ये, आणि नेक्स्ट हाफमध्ये फक्त GK. ओके, चला मग आता आपण स्टार्ट करूया. आणि त्याच्या मागचं आणखी एक दुसरं कारण आहे की मी परत रिझनिंगचे क्वेश्चन घेतले असते तर तुम्हाला पण बोर झालं असतं आणि खूप मोठा व्हिडिओ बनला असता. त्याच्यामुळे मी GKच्या क्वेश्चन्सवर जास्त म्हणजे भर देत आहे. ओके, सो चला मग आपण स्टार्ट करू, कारण की परवा आपली एक्झाम आहे. जितके जास्त क्वेश्चन्स होतील तेवढं तुम्हाला जास्त फायदा होणार. ओके, फर्स्ट क्वेश्चन. एक सेकंड. खालीलपैकी केवल प्रयोगी अवयवाचे उदाहरण ओळखा. ओके, तर आपल्याला केवल प्रयोगी अवयव आहे ना, त्याचे उदाहरण ओळखायचं आहे. तर सांगा तुम्ही कुठलं उदाहरण आहे ते. आता केवल प्रयोगी अवयव म्हणजे काय होते की ज्याच्यामध्ये नाही का एखादं उद्गार वगैरे काढलेले असते. ओके, आणि ज्याच्यामध्ये आहे ना, म्हणजे केवल प्रयोगीचे खूप सारे टाईप्स आहे. समजा म्हणजे हर्षदर्शक, शोकदर्शक, आणि आश्चर्यदर्शक, प्रशंसादर्शक. असं आपण प्रशंसा करतो ना तेव्हासुद्धा आपण केवल प्रयोग यूज करतो. संमतीदर्शक हे सुद्धा असतं त्याच्यामध्ये. ओके, तिरस्कारदर्शक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण छे हट असं काही पण म्हणजे यूज करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये केवल प्रयोगी उदाहरण कोणतं आहे तर हे आहे. ठीक आहे, अय्या किती मोठा मनोरा आहे हा. ठीक आहे, हे जे आहे ना ते केवल प्रयोगीचे उदाहरण आहे. ओके, नेक्स्ट. हा जो क्वेश्चन आहे ना त्या दिवशी WCT विचारला होता, जसं तसा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी अधिविशेषण ओळखा. ओके, तर विशेषण म्हणजे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, आता अधिविशेषण एक असते अधिविशेषण, आणि दुसरे असते विधिविशेषण. ओके, याचा अर्थ नावामध्येच दिलेला आहे. अधिविशेषण म्हणजे जो आधी येतो, आणि विधिविशेषण म्हणजे जो नंतर येतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये अधिविशेषण कुठलं आहे सांगा तुम्ही. जी विशेषण असतात ना, जी नामानंतर येतात, ठीक आहे, तर त्याला आपण विधिविशेषण म्हणतो. काय म्हणतो? विधिविशेषण. आणि जे नामाच्या आधी येते त्याला आपण अधिविशेषण म्हणतो. ओके, तर यामध्ये बघा, तो कलमी आंबा आहे. ओके, तो कलमी आंबा आहे. तर आंब्याबद्दल कलमी हे आहे ना आधी म्हणजे काय याच्याबद्दल माहिती सांगत आहे.
म्हणून हे जे आहे ना याला म्हणतो आपण अधिविशेषण. काय? अधिविशेषण. ओके. नेक्स्ट, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? सांगा कोणते असणार? स्वतः, आम्ही आणि मी हे कोणते आहेत सर्वनाम? हे जे आहेत ना हे प्रथम पुरुषवाचक आहेत. काय? प्रथम पुरुषवाचक आहे. ओके. आणि हे जे तुम्ही आहे ना हे द्वितीय पुरुषवाचक आहे. काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ओके. आता फक्त तुम्हीच आहे का? तर नाही. तू, तुम्ही हे जे आहेत ना ते द्वितीय पुरुषवाचक आहे. आता हे सांगते की द्वितीय कोणतं राहते आणि प्रथम कोणतं राहते. ठीक आहे. ओके. तर आपल्याला जर प्रथम बघायचं असेल म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम जर बघायचं असेल तर ते कोणते असतात? ज्याच्यामध्ये जो बोलणारा व्यक्ती आहे, ठीक आहे, आता जसं मी आहे, मी बोलत आहे, ठीक आहे, तर मी स्वतःचा उल्लेख करत आहे म्हणजे मी, आम्ही, म्हणजे मी स्वतःचा उल्लेख करत आहे. तर तेव्हा कोणता सर्वनाम असतो? तो प्रथम पुरुषवाचक असतो. ठीक आहे. आणि द्वितीयमध्ये काय असते? द्वितीयमध्ये काय असते माहिती आहे का? आपण ज्यांच्याशी बोलत आहो, ठीक आहे, म्हणजे तू, तुम्ही हे सगळं जे आहे ना ते द्वितीयमध्ये येते. आणि तृतीयमध्ये काय येते माहिती आहे का? तृतीय पुरुषवाचक सर्वनाममध्ये काय येते माहिती? आपण ज्यांच्याविषयी बोलत आहोत म्हणजे तो, ती, ते हे जे आहे ना ते तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येते. ओके. नेक्स्ट, पुढील सर्वनाम सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? सांगा कोणत्या प्रकारात येईल हा? ज्या हिशोबाने मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे एक्सप्लेन करून की प्रथम म्हणजे काय होते, प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय होते, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय होते आणि तृतीय म्हणजे काय होते, तर त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. ओके. तर इथं बघा, इथं काय आहे? तो उत्कृष्ट खेळाडू आहे. काय? तो उत्कृष्ट खेळाडू आहे. तर मी तुम्हाला काय म्हटलेलं? तो, ती, ते म्हणजे आपण तिसऱ्या कुठल्या तरी पर्सनबद्दल बोलत आहोत. तर मग हे काय असायला पाहिजे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. काय असायला पाहिजे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणते आहे? तर तुम्हाला माहित आहे कुठले कुठले वर्ण असतात? कंठ, तालव्य, दंत तालव्य, आणखी परत काय? दंत. ओके. तर मूर्धन्य वर्ण कोणते आहे? तर आपण त्याला आपण कसं लक्षात ठेवतो? मटन रशळ म्हणजे म वरून जे येतात ना म्हणजे ट पासून स्टार्ट होतात. म म्हणजे मूर्धन्य आणि ट पासून जे स्टार्ट होतात. ठीक आहे. ट, ठ, ड, ढ, घ हे जे आहेत ना हे सर्व आहेत मूर्धन्य वर्ण. ओके. नेक्स्ट, विसर्ग हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णात येते? कोणत्या वर्णात येते विसर्ग हे व्यंजन? तर हे जे विसर्ग आहे ना हे जे विसर्ग आहे ना ते येते कंठवर्णामध्ये. कशामध्ये येते? कंठमध्ये. ओके. ते आपण कसं लक्षात ठेवतो? अक्का. कंठवर्ण म्हणजे अक्का. अक्का म्हणजे अ, आ पासून स्टार्ट होणार आहे आणि नंतर कंठवर्ण आहे ना म्हणजे पहिला अक्षर हा कंठ समजा आणि नंतर मग क, ख, ग हे जे वर्ण आहेत ना आणि विसर्ग प्लस विसर्ग हे जे आहे ना हे सर्व आहे ना ते कंठवर्णामध्ये येते. कशामध्ये येते? ह्या कंठवर्णामध्ये येते. ओके. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले आहेत? सांगा कोणत्या वाक्यात वापरलेले आहे द्वितीय? आपण आता जावे. ठीक आहे. आपण हे कोणत्या तरी दुसऱ्या पर्सनला म्हणत आहोत. मी बाजारात गेलो. मी कशामध्ये येते? प्रथममध्ये येते. ठीक आहे.
चला आपण जाऊया, म्हणजे मी पण इन्क्लुडिंग ना आपणमध्ये, चला आपण जाऊया, तर हे पण प्रथममध्ये येते. ठीक आहे. आणि आम्ही सुद्धा प्रथममध्ये येते. ओके. त्याच्यामुळे आपण जे आहे ना, आपण आता जावे, म्हणजे आपण कोणाला तरी दुसऱ्यांना हे संबोधून बोलत आहोत ना, तर त्याच्यामुळे हे जे आहे ना ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये आहे. ओके. नेक्स्ट, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत? ओके. आता त्या दिवशी विचारलेले होते की एक सेकंड, त्या दिवशी जो WCDचा पेपर झाला होता ना, त्याच्यामध्ये विचारलं होतं की सर्वनामाचे प्रकार किती आहे, सर्वनामाचे प्रकार किती आहे, तर किती आहे? 6 प्रकार आहेत. किती आहेत? 6 प्रकार आहेत. ठीक आहे. पण जर असं विचारलं की मराठीत मूळ सर्वनाम किती, असं जर विचारलं तर त्याचं उत्तर किती येणार? मग 9. किती येणार? 9. ओके. कोणते कोणते आहेत ते 9? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. हे जे आहेत ना, हे 9 सर्वनाम मूळ आहेत, म्हणजे नाही का, मराठीत जे मूळ सर्वनाम आहेत ते 9 आहेत. आणि असं जर विचारलं सिम्पल क्वेश्चन की किती सर्वनामाचे प्रकार आहेत, तर ते 6 आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला आता क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर किती आहे मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे? ते आहेत 3. किती आहेत? 3. ओके. 3 कोणती कोणती आहेत? सर्वांना माहीत आहे. तो, ती, ते, आणि जो, जी, जे, हा, ही, हे. ओके. हे जे आहेत ना ते आहेत. ओके. नेक्स्ट, आता तुमचा नेक्स्ट सेशन जो आहे तो इंग्लिशचा स्टार्ट झाला आहे. ओके. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फ्रॉम टू फिलिंग द ब्लँक्स. ओके. दे फिलिंग द ब्लँक्स देअर व्हॅकेशन प्लॅन्स बाय नेक्स्ट वीक. इथं बघा काय विचारलं आहे, नेक्स्ट वीक. आपल्याला हे जे इथे आता बघा हा जो क्वेश्चन आहे ना याच्यामध्ये काय, हा WCDचा प्रश्न आहे, त्या दिवशी विचारला होता एक्झाममध्ये. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलं आहे, सिलेक्ट द मोस्ट आपल्याला हे टेन्स म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे की हा टेन्स नेमका कुठला आहे. तर बघा नेक्स्ट वीक म्हणजे काय, हा एक फ्युचरमध्ये आपल्याला हे करत आहे, डिनोट करत आहे. तर मग इथं काय येणार, सपोज इथं आपल्याला काही भरायचं आहे तर ते काय येणार, फ्युचर टेन्समध्येच येणार ना. तर बघा विल डिसाईड, हे फ्युचर टेन्स आहे ना, तर याचं उत्तर आहे विल डिसाईड. दे विल डिसाईड देअर व्हॅकेशन प्लॅन्स बाय नेक्स्ट वीक. ओके. हे एक फ्युचर टेन्स आहे, म्हणून आपण इथं फ्युचरचा म्हणजे फ्युचर टेन्सचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज सिमिलर इन द मीनिंग टू द वर्ड डिस्पर्स. डिस्पर्स म्हणजे काय होते, कधी कधी बघा कधी कधी काय होते ना, हे जे आपल्याला तिथे सिनोनिम्स अँटोनिम्स वगैरे विचारलेलं असतं ते आपल्याला कळत नाही लगेच की याचं उत्तर काय असेल किंवा आठवत नाही. तेव्हा आपण आठवून बघायचं की अशा रिलेटेड आपल्या म्हणजे ह्याच्यातून शब्द गेले आहेत का. ठीक आहे. आता डिस्पर्स म्हणजे मी असं आठवलं असतं की डिस्पर्शन म्हणजे काय होते, तर आपल्याला माहिती आहे आपण सायन्समध्ये एक कन्सेप्ट शिकलेली आहे ना डिस्पर्शनची. प्रिझम ठेवलेला असतो, नंतर मग अशी लाईट जाते आणि मग डिस्पर्शन होते लाईटचं, आणि मग आपल्याला रेनबो दिसतो है ना, त्या टाईपचं. म्हणजे काय होते, एका टाईपचं पसरणे होते. ठीक आहे. तर म्हणजे स्कॅटर होते. तर डिस्पर्सचा जो मिनिंग आहे ना, म्हणजे याचा जो सिमिलर शब्द आहे ना त्याचं मिनिंग आहे स्कॅटर. स्कॅटर म्हणजे पसरणे, डिस्पर्स म्हणजे पसरणे. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अपोजिट इन द मिनिंग टू द वर्ड ॲल्यूर. आता हे ॲल्यूर कसं लक्षात ठेवायचं, अल्लू अर्जुन काय अट्रॅक्टिव्ह आहे ना खूप जास्त. ओके. तर ॲल्यूर म्हणजे काय होते, अट्रॅक्टिव्ह, अट्रॅक्शन. ओके. तर मग याच्या अपोजिटमध्ये काय राहणार, हा अट्रॅक्ट आहे तर याच्या अपोजिटमध्ये काय राहणार, रिपल्शन. ओके. नेक्स्ट, हे जे क्वेश्चन्स आहे आता त्यांचा ट्रेंड आहे. ठीक आहे. TCSचा की ते लोक आपल्याला हे जे सेंटेन्स असतात ना त्यांची अरेंजमेंट विचारतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला, हे क्वेश्चन सगळ्यात इझी असतात. त्यांचा जो तुम्ही पॅटर्न फॉलो केला ना तुम्हाला समजेल की आपल्याला फक्त आहे ना जो फर्स्ट सेंटेन्स म्हणजे त्यांनी सेंटेन्स दिलेले असते ABCD.
ओके, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ना फर्स्ट सेंटेन्स ओळखायचा आहे की फर्स्ट सेंटेन्स कुठला राहणार. जर तुम्हाला फर्स्ट सेंटेन्स आला ना तर जवळपास 90% क्वेश्चनची जे आन्सर आहे ना त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे जो फर्स्ट सेंटेन्स राईटवाला आहे ना ऑप्शन एकच असतो, बाकी सगळे वेगळे असतात. ठीक आहे, म्हणजे तुमचा आन्सर इझिली निघते. ठीक आहे, आता ह्या क्वेश्चनला आपण बघू सॉल्व करून. ठीक आहे, फक्त तुम्हाला फर्स्ट सेंटेन्स राईट काढायचा आहे. म्हणजे आता इथं सेंटेन्स दिले आणि तुम्हाला अरेंज करायचे येते की ठीक आहे सुरुवातीला काय असू शकते. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्स फ्रॉम अमॉंग द ऑप्शन्स. ओके, वन्स अपॉन अ टाईम देर वॉज अ मॉन्क इन द रेंज ऑफ हिमालया. ओके, आता इथे सेंटेन्स दिलेला आहे. पहिला सेंटेन्स काय आहे, द मोमेंट ही वॉज अबाउट टू एंटर द रिवर ही नोटीस अ स्कॉर्पियन देअर. One morning on the sunny day, he came across the shallow river, which he had to cross to move further. Okay. तर यामध्ये तुम्ही बघाल की लॉजिकली तर वन मॉर्निंग ऑन द सनी डे ही केम अक्रॉस द शालो हे आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे. ओके, आणि ऑप्शनमध्ये पण बघा हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे त्याचं फक्त एकच ऑप्शन दिलेलं आहे. आपला ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ओके, बाकी तुम्ही सिक्वेन्समध्ये लावू शकता ॲज पर युअर म्हणजे तुम्हाला जसं कळते त्याप्रमाणे. ओके, नेक्स्ट सिलेक्ट द सुटेबल ॲडवर्ब टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही कम्प्लिटेड द मॅरेथॉन फिलिंग द ब्लँक्स क्रॉसिंग द फिनिश लाईन विथ डिटर्मिनेशन. ओके, आता इथं बघा खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं फक्त ॲन्सर काढायचा आहे. ओके, तुम्हाला जास्त लॉजिक लावायचं पण नाही आहे. लेझिली कोणी क्रॉस करतो का, म्हणजे इतकी मोठी रनिंग म्हणजे जे रेस आहे ते कंप्लीट करतो का, नाही. अनहॅपीली म्हणजे हे कुठं लॉजिकच नाही लागत. ओके, हे पहिलेच कट होते. स्विफ्टली म्हणजे काय होते, इझिली. ओके, तर ह्यांनी काय म्हटलं आहे, एवढं स्ट्रॉंग डिटर्मिनेशनने त्यांनी हे केलं तर ऑब्व्हियसली तो स्विफ्टली क्रॉसिंग द फिनिश लाईन. ओके, तर हे जे तुमचं आहे ना हे ॲडवर्ब इथे येते. ओके, स्विफ्टली. ओके, नेक्स्ट सिलेक्ट द मोस्ट appropriate tense from the to the filling the blanks. The girls filling the blanks the entire play during the school assembly yesterday. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला टेन्स कंप्लीट करायचं आहे. आता इथं बघा yesterday म्हणजे हा पास्टमध्ये आहे. ओके, आता खाली बघा पास्टमध्ये काय आहे, ओनली वन परफॉर्म्ड. ओके, ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट जागतिक भूक निर्देशांक 2024मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, तर भारताचा 2024मध्ये 105वा रँक आहे. कितवा, 105वा रँक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता 23वी जी परिषद होती ना SCOची ती झाली, तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली, आपला फेवरेट पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली. ठीक आहे, जयशंकर तिथे गेले होते. ओके, त्यांनी अटेंड केलं होतं ते. नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात दर्जा नाही. ओके, आता तुम्ही सांगा आता म्हणजे सध्या आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की सध्या किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे. ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा आहे. ओके, तर पाली भाषेला आहे, मराठी भाषेला आहे, आसामी भाषेला आहे, राजस्थानी भाषेला नाही आहे. आपल्याला कोणाला नाही आहे ते सांगायचं होतं. ठीक आहे, हे जे पाली, मराठी, आसामी, बंगाली आणि प्राकृत. ओके, ह्या ज्या 5 भाषा आहे ना त्यांना आत्ता म्हणजे रिसेंटली देण्यात आलेला आहे अभिजात भाषेचा दर्जा. आधी किती भाषेला होता आणि आता टोटल किती भाषा झाल्या हे तुम्हाला खालती सांगायचं आहे. नेक्स्ट निजुत मोइना योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली, तर ही कोणत्या राज्याने सुरू केली माहिती आहे का, ही आसामने स्टार्ट केली आहे. ही कशासाठी आहे, निजुत मोइना ही जी आहे ना निजुत मोइना जी योजना आहे ना ती कशासाठी आहे माहिती आहे का, बालविवाहाच्या विरोधासाठी. कशासाठी आहे, बालविवाह जे आहे ना त्याच्या विरोधासाठी आहे. ओके, नेक्स्ट
2024मध्ये 2022 सालचा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे ना तो मिळालेला आहे. तर तो कोणाला मिळालेला आहे? तर 2022चा जो आहे ना 2024मध्ये भेटलेला आहे. तर तो कोणाला भेटला माहिती आहे का? मिथुन चक्रवर्तीला. मग 2021चा जो 2023मध्ये भेटला होता तो कोणाला भेटला? वहिदा रहमानला. आणि 2020चा कोणाला भेटला? जो 22मध्ये भेटला तो आशा पारेखला भेटला. ठीक आहे. रिसेंटली कोणाला भेटला? मिथुन चक्रवर्ती. नेक्स्ट, आता सध्या आहे ना पहिली म्हणजे खो खोची जे वर्ल्ड कप आहे ना ते आयोजित होणार आहे 2025मध्ये. तर कोणत्या देशामध्ये होणार आहे? सांगा कोणत्या देशामध्ये होणार असेल? आपल्या भारत देशामध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये आपल्याला माहीत आहे 7 PM मित्र पार्क बनणार आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे PM मित्र पार्क? तर कुठल्या याच्यामध्ये? अमरावतीमध्ये. आता मी काल जे तुम्हाला अमरावतीबद्दल जे सांगितलं ना, खूप सारे क्वेश्चन घेतले, त्याच्यापैकी तुम्हाला किती आठवते ते तुम्ही सांगा. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये. साथी पोर्टल कशासाठी आहे? तर हे कशासाठी आहे माहिती का? बियाणे व्यवस्थापनासाठी. कशासाठी आहे? बियाणे व्यवस्थापनासाठी. ओके. नेक्स्ट, आता आपला जो सेक्शन आहे तो चेंज झालेला आहे. आता आहे मॅथ्स, म्हणजे रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत. ओके. आता रिझनिंगबद्दल बोलायचं झालं तर एक बोलते. रिझनिंगमध्ये सेम टाईपचे क्वेश्चन येतात. काही चेंज नाही. ओके. जो मी टाईप घेतलेला ना त्या टाईपचे क्वेश्चन राहणार. 25 क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला इझिली 23 क्वेश्चन सॉल्व करता येतील. इझिली म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काहीच चुकीचं नाही राहणार. तुम्हाला इझिली 23 एकदम करेक्ट सॉल्व करता येतील. बाकी तुमचे चुकू शकतात. आता ते डिपेंड्स ऑन युअर मॅथ्स. ठीक आहे. तर आता आपण हे सॉल्व करू. म्हणजे आता मी हे सॉल्व करायला गेलं तर मला माहीत आहे हा व्हिडिओ खूप जास्त लाँग बनेल. फक्त मी तुम्हाला हे याच्यासाठी सॉल्व करून दाखवत आहे की अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, म्हणजे अशाच टाईपचे क्वेश्चन्स येतात. हे सांगायचा तात्पर्य आहे त्याच्या मागचा. ठीक आहे. आता बघा, आपल्याला हे जी सिरीज आहे याच्यानंतर हा जो क्वेश्चन मार्क आहे इथं आपल्याला कुठला अंक येतो याच्यानंतर ते आपल्याला सांगायचं आहे. आता असे जे राहते तर त्याच्यामध्ये आधी डिफरन्स काढून बघायचं की त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे. 11 आणि 17मध्ये कितीचा डिफरन्स आहे सांगा. 17मधून 11 गेले किती राहतात? 6. 23मधून 17 गेले किती राहतात? 6. आणि 29मधून काय म्हणते त्याला 23 गेले तेव्हासुद्धा 6 असतात. आणि 35मधून 29 गेले हे पण, म्हणजे यांच्यात सगळ्यांच्या मधातला जो डिफरन्स आहे दोघांच्या मधातला तो किती आहे? 6 आहे. मग 35 प्लस जर 6 केले तर किती येणार? 41. ओके. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. ओके. जेव्हा हे सिरीजचे क्वेश्चन असतात तेव्हा सर्वात आधी काय करायचं? फर्स्ट स्टेप काय राहणार तुमची? त्याच्यामधला डिफरन्स काढून बघायचा. तो सरळ डिफरन्स असेल तर इट्स ओके. अदरवाईज काहीतरी असणार, म्हणजे कधी स्क्वेअर असणार, म्हणजे स्क्वेअरचा डिफरन्स असणार, कधी क्यूबचा डिफरन्स असणार, असं असते. ओके. नेक्स्ट, आता हे एक सिम्प्लिफिकेशनचं प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कंचे भागू बेव तुम्ही ह्या याच्यानुसार सोडवता. आधी आपण काय सॉल्व करतो? सिम्प्लिफिकेशनमध्ये भागाकार. 7 दुने 14, तर इथे केलं 2. नंतर काय करतो आपण? गुणाकार. आता या दोघांचा गुणाकार केलं तर हे मायनसमध्ये, हे मायनसमध्ये, मायनसचा गुणाकार केला तर काय येते? प्लस येते. तर 20 × 1 म्हणजे 20 झाला. ओके. आता मायनस होते ना दोघांमध्ये, तर ते प्लस झालं म्हणजे +20. आणि मग आता हे उरलेलं काय तुमचं? ऑलरेडी 2 म्हणजे 20 + 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे 22. ओके. होप करते की हे सर्व तुम्हाला येते. ओके. आता ही अक्षरमाला. ओके. आता आपल्याला हे जे प्रश्नचिन्ह आहे तिथं कुठलं साईन येते ते सांगायचं आहे. तर मी ते लिहिते ABCDEFGHI. सॉरी, परत करते. ओके. तर मी हे लिहिलेलं सर्व ठीक आहे. आता मी बघते याच्यामध्ये हे जे ग्रुप्स आहेत ना त्याच्यामध्ये बघायचं. फर्स्ट काय याच्यामध्ये? अल्फाबेट Z. नंतर ह्याच्यामध्ये फर्स्ट काय? B. नंतर ह्याच्यामध्ये फर्स्ट काय? D. आता बघा, पहिला काय माझा? Z पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये काय? B आहे फर्स्ट, तिसऱ्यामध्ये काय? D आहे फर्स्ट, चौथ्यामध्ये काय? F आहे फर्स्ट. ओके. तर बघा, Z नंतर एक सोडला आहे, उलटं गेलो आपण. एक सोडल्यानंतर B आला, नंतर एक सोडल्यानंतर D आला, नंतर एक सोडला आहे तर F आला, नंतर परत एक सोडून आपण जर घेतलं तर आपलं H येईल.
ओके. आता इथं बघा ऑप्शनमध्ये एकच आहे, तर मी सरळ काढणार, याला टिक करणार. कशाला उगाच सॉल्व करत बसायचं ना आपला टाईम वेस्ट करायचा. ओके. नेक्स्ट. आता हे ह्याच्यामध्ये बघा काय आहे की यांनी काय म्हटलं, हे कन्क्लुजन काढायचं आपल्याला. सर्व विजारी म्हणजे आता सपोज हे विजारी असेल, ठीक आहे. सर्व विजारी या बूट आहेत. हे काय बूट आहे. ओके. आणि कोणतीही विजारी ही टाय नाही आहे, म्हणजे कोणतीही विजारी जे आहे ते टाय नाही आहे. ओके. तर कोणताही टाय बूट नाही, तर हे चुकीचं आहे. ओके. आणि सर्व बूट हे विजारी नाहीत, तर हे पण आपण 100% नाही सांगू शकत, तर हे सुद्धा चुकीचं आहे. ओके. सो ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दोन्ही पण नाही आहे बरोबर. ओके. नेक्स्ट. तर आपला जो नाही बाकी अजून मॅथ्स SC. आता ही माझी तेडीमेडी म्हणजे अल्फाबेट आहेत हे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मी ॲज युजल जशी करते तशी फर्स्ट हावाला जो टर्म आहे त्याच्यामध्ये फर्स्ट काय S, तर मी Sला हे करेल. नंतर याच्यामध्ये फर्स्ट काय T, मी Tला करेल. नंतर काय Uला करेल. नंतर काय Vला करेल. नंतर मग माझं काय येणार ऑब्वियस आहे W, ठीक आहे. म्हणजे मी असं मागे मागे येत आहे म्हणजे W. आता इथे Wमध्ये 2 आहेत. ओके. सो हे माझे 2 कट झाले. आता हे 2. आता मी डायरेक्ट एंडिंगचा शब्द घेते, ठीक आहे. मला शॉर्टकट मारायचं आहे ना म्हणून. झेड आहे ह्या फर्स्ट याच्यामध्ये. ओके. झेड. नंतर काय B आहे B. नंतर काय D आहे D. नंतर काय F आहे F. आता ह्याच्यानंतर एक एक शब्द सोडलेला आहे. झेड नंतर A सोडलेला आहे, नंतर C सोडला आहे, E सोडला आहे म्हणजे H. आता याच्या दोघांमध्ये H आहे लास्टच्या याच्यामध्ये. ओके. दोघांमध्ये पण आहे, काही हे नाही म्हणजे फालतू पण आहे. आता मधातला शब्द पकडते मी C, नंतर D, नंतर E, नंतर F. नंतर काय येणार F नंतर काय G म्हणजे डिरेक्टली म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 माझं उत्तर आहे. ओके. ओके. नेक्स्ट. हा जो क्वेश्चन आहे त्या दिवशी WCDमध्ये विचारलेला होता, ठीक आहे. आता आपल्याला हे मागे काय ते बघायचं आहे. YZC YZCHX. ओके. तर याच्यामध्ये काय हे जे मी अल्फाबेटिकली हे लिहिलेलं आहे, अल्फाबेट्स लिहिलेलं आहे, ठीक आहे. YZCH. आपल्याला हा क्वेश्चन मार्क इथं काय आहे ते ओळखायचं आहे, ठीक आहे. तर बघा Y हा Z, ठीक आहे. YZ. ओके. YZ. नंतर मग काय C, नंतर मग काय H. नंतर मग आपल्याला काय ते बघायचं आहे. तर या दोघांमधला डिफरन्स किती आहे 0. या दोघांमधला किती आहे 2. नंतर या दोघांमध्ये किती आहे डिफरन्स 4. ओके. तर मग बघा प्लस 2 2 केलेलं आहे म्हणजे 0मध्ये 2 मिळवले 2, 2मध्ये 2 मिळवले 4, 4मध्ये 2 6. म्हणजे यांच्या नंतरचा डिफरन्स किती राहणार, याच्यानंतर 6 सोडायचे. 1 2 3 4 5 6. मग आपला काय O म्हणजे इथं काय येणार O, ऑप्शन क्रमांक 3. आता याच्यानंतर X येते का बघू आपण. आता 6 + 2 किती होतात 8. म्हणजे आपल्याला 8 अक्षर सोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8. नंतर आपला X येतो बरोबर, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके. आता हा माझा टाईप आहे, तुम्ही बघा तुमचं काय टाईप आहे. तर आता हे जे आहे इथं परत अल्फाबेटिकली हे करायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे हे ABCD लिहायचं असं सरळ सरळ. आणि नंतर ह्याच्यानुसार नाही का, म्हणजे आता हा A फर्स्ट येते, ठीक आहे. म्हणजे एक सेकंड, आता मी हे असं लिहिणार. वरती काय दिलेलं आहे इथे काय म्हणलं आहे, हा जो इम्प्रेस आहे या शब्दामधील प्रत्येक अक्षराची मांडणी इंग्रजी वर्णमालेनुसार जर आपण केलो तर किती अक्षराचे स्थान बदलणार नाही. तर बघा आता मी हे ते लिहिते इम्प्रेसा. आता हे सगळे अल्फाबेटिकली दिलेले आहे. सगळ्यात आधी काय येते, जर अल्फाबेटिकली बघितलं तर A, तर आपण A इथं मांडू, ठीक आहे. नंतर काय येते I, नाही नंतर येते E. ओके. नंतर काय येते, तर अल्फाबेटिकली जेव्हा मी मांडते ना तेव्हा माझं असं येते, म्हणजे हे जे वरचा इम्प्रेस हा जो दिला आहे त्याला जर मी अल्फाबेटिकली मांडला तर A फर्स्ट येते, नंतर E येते, नंतर I येते, नंतर M येते, नंतर मग P येते माझा, नंतर R येते, नंतर S येते. पण कुठलाही जो आहे ना तो चेंज
म्हणजे बदलत नाही असं नाही, सगळे प्रत्येक बदललेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय 0. ओके. नेक्स्ट. आता माझं परत चेंज झालेलं. आता मी आता माझा जो सेक्शन आहे ना फर्स्टवाला 25 क्वेश्चन्सचा, तो सेट जो आहे ना फर्स्टवाला तो माझा कंप्लीट झालेला आहे. आता हा नेक्स्ट सेट आहे, त्याच्यामध्ये मी फक्त GS आणि मराठी घेतलेला आहे. ठीक आहे. आणि जे क्वेश्चन्स विचारलेले होते आत्ता एक्झाममध्ये ते सर्व घेतलेलं आहे. पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तरुण पिढी हुशार आहे. ठीक आहे. तर हा काय विधिविशेषण. त्याच्यामध्ये काय तरुण पिढी हुशार आहे. ठीक आहे. तर ते पिढीबद्दल जे विशेषण आहे ते नंतर दाखवत आहे, तर ते ह्याचं उत्तर आहे विधिविशेषण. ओके. नेक्स्ट. पुढे दिलेल्या वाक्यावरून विशेषणाचा प्रकार ओळखा. तुमच्या वर्गात मुलींच्या चौपट मुले आहे. हे चौपट काय दर्शवते? हे आपल्याला एक आवृत्ती दर्शवते. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. क्रमवाचक म्हणजे 5वा क्रमांक आला माझा, पहिला क्रमांक आला माझा, असं जेव्हा आपण लिहितो ते क्रमवाचक. ठीक आहे. पूर्णांक वाचक म्हणजे तुम्हाला माहिती आहे अर्धा, अर्धा, पाऊण असं जेव्हा यूज करतो तेव्हा तो पूर्णांक वाचक. ओके. नेक्स्ट. उषाने कात्रीने कपडे कापले. या वाक्यातील विभक्ती ओळखा. कशाने कापले हे याच्या खाली अंडरलाईन आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. तर कात्रीने, ने ईशी, ने ईशी हे कशाचे प्रत्यय आहेत? तर हे आहे तृतीयाचे. कशाचे? तृतीयाचे. ओके. तृतीया म्हणजे काय होते? काहीतरी कारक असते तिथे. कारक म्हणजे कशाने तरी कुठली तरी गोष्ट घडलेली असते, तिथे कात्रीने कपडे कापलेले आहे. ठीक आहे. तिथे ने प्रत्यय लागतो म्हणून हा काय तृतीया. ओके. चतुर्थीमध्ये काय सलानाते, द्वितीयमध्ये पण सलानाते आणि प्रथमामध्ये तुम्हाला माहितीच आहे. नेक्स्ट. कीर्तीने सुभाषला फुले दिली. या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता इथे अशी अंडरलाईन होती सुभाषला, तर इथं बघा ला प्रत्यय लागलाय. ओके. तर ला कशामध्ये येते? द्वितीयामध्ये येते आणि चतुर्थीमध्ये येते. तिथे द्वितीयाचं तो ऑप्शन नाही आहे, चतुर्थी तुमचं उत्तर आहे. ओके. सलानाते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. शहरात काय वाटेल ते मिळेल. यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? ह्याच्यामध्ये काय यूज केलं आपण? काय. काय वाटेल ते मिळेल. तर हा सर्वनामाचा सामान्य प्रकार आहे. सामान्य सर्वनाम म्हणजे याला आपण अनिश्चित सर्वनाम सुद्धा म्हणतो. काय? अनिश्चित. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये निश्चितता नसते. म्हणजे आता काय आपल्याला आपला नेक्स्ट जे क्वेश्चन आहे तो हवाला. ठीक आहे. पुढे दिलेल्या समासामधून द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे? तर नवरात्री. याच्यामध्ये आधी हा डिजिट येतं ना, तर हे आहे द्विगु समासाचे. ठीक आहे. चुलत सासरा हे आहे मध्यमलोपी समास. तर राधेश्याम, राधा आणि श्याम. ठीक आहे. हे जे आहे ते आपलं आहे द्वंद्व समासाचं एक्झाम्पल. ठीक आहे. तर उत्तर क्रमांक 3 तुमचे आन्सर आहे. आता तुम्ही सांगा की कमलनयन कुठल्या समासामध्ये येते. ठीक आहे. नेक्स्ट. पुढे दिलेल्या वाक्यातील सामासिक शब्दाचा समास ओळखा. अशी माणसे त्रिभुवनात नसणार. तर ह्यावाल्या शब्दाचा तुम्हाला सामाजिक शब्द ओळखायचा आहे. तर बघा त्रिभुवनात नसणार म्हणजे इथे एक डिजिट येत आहे. म्हणजे हा कुठला समास? जो काही पण दिलेलं असते ना, जसं नवरात्री, परत काय त्रिभुवन किंवा मग चौपाटी असलं जे दिलेलं राहते ना, म्हणजे आधी डिजिट दिसतो तुम्हाला एक, तेव्हा ते कोणतं राहते? द्विगु समास राहते. कुठलं राहते? द्विगु समास. नेक्स्ट. अभव किती मोठा साप. ह्या वरील वाक्यामध्ये कोणतं आता आपण विरामचिन्ह यूज करू शकतो? तर हे काय आहे? उद्गारवाचक आहे ना, तर आपण हे उद्गारवाचक म्हणजे असं इथं उद्गारवाचक चिन्ह यूज करतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट. अंथरून पांघरून या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर अंथरून पांघरून ह्याच्यामध्ये आपण सर्व म्हणजे काय म्हणते समाहार, हे कोणतं समास आहे तिथे? समाहार. आता हे समाहार समास कोणत्या समासाचा टाईप आहे? तो द्वंद्व समासाचा टाईप आहे. ठीक आहे. द्वंद्व समासाचा टाईप समाहार. हे मी ऑलरेडी घेतलेला आहे, तुम्ही बघून घ्या. ओके. नेक्स्ट. आणि हा जो क्वेश्चन आहे ना त्या दिवशी WCD मध्ये विचारला होता. कुठे? WCD महिला व बालविकासमध्ये.
आणि त्याचा ना आपला पॅटर्न सेम आहे. नेक्स्ट, अनुराग हा सुद्धा WCD मध्ये होता त्या दिवशी. अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? अनुराग म्हणजे काय होते? प्रेम होते. तर मग प्रेमाचा विरुद्धार्थी काय असणार? राग. ओके. नेक्स्ट, सायंकाळी मी चालायला जाते किंवा मंदिरात जाते. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर इथं आपण हे जे आपण किंवा घेतलेलं आहे, आता तुम्ही सांगा किंवा कुठल्या म्हणजे उभयन्नवी अव्ययमध्ये येते? तर हे वैकल्पिकमध्ये येते. कशात येते? वैकल्पिक. आता तुम्हाला उभयन्नवी अव्यय किती आहेत ते सांगा खाली. ठीक आहे. तर वैकल्पिक म्हणजे काय होते? हा अथवा हा, म्हणजे हा एकतर हा किंवा हा असा. ठीक आहे. तर बघा, मी सकाळी चालायला जाते किंवा मंदिरात जाते, म्हणजे दोघांपैकी एक करते. ठीक आहे. तर हे कुठल्या प्रकारचं वाक्य येते? मग याचं उत्तर आहे संयुक्त वाक्य. तर हे कुठल्या प्रकारचे वाक्य? संयुक्त वाक्य. ओके. तुम्हाला हा सुद्धा क्वेश्चन WCD मध्ये विचारला होता. तर तुम्हाला कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत? एक सेकंड. वाक्याचा प्रकार, समास आणि नाम, सर्वनाम, विशेषण हे सगळे जे शब्दाच्या जाती आहेत ना, हे तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये करायचं आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे मी बाकी आहे, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे? तर कशामधून काय घेतलेलं आहे आपण ते सांगा. तर जर्मनीच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतलेलं आहे? विशेषाधिकार केंद्राकडे. हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे? कॅनडाकडून. ठीक आहे. तर आपण आणीबाणी दरम्यान मूलभूत कर्तव्याचे निलंबन हे आपण जर्मनीकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दर्पण जे आहे हे एक वृत्तपत्र आहे. ते मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते. ठीक आहे. हे 1940 मध्ये बंद पडले. तर हे म्हणजे कोणाचं होतं? तर हे बाळशास्त्री जांभेकरांचं होतं. कोणाचं होतं? बाळशास्त्री जांभेकरांचं. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भूदान चळवळ सुरू केलेली आहे? विनोबा भावेंनी भूदान चळवळ चालू केली होती. तर त्याला आता किती वर्ष झाले? भूदान चळवळीला किती वर्ष कंप्लीट झाले? याच्यावर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. Which of the following nutrients is necessary for healthy immune system and the strength of connective tissue? तर हे काय? विटॅमिन सी आहे. याचं उत्तर काय? विटॅमिन सी. भारतातील नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला? हा 1955 मध्ये मंजूर झालेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर आदिवासी जे आहेत त्यांचं पर्सेंटेज किती आहे ते विचारलेलं आहे. ते आहे 8.6. किती आहे? 8.6. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर SNDT कोणी केली आहे? धोंडो केशव कर्वे. ओके. नेक्स्ट, मानवी शरीरात ए जीवनसत्व म्हणजे विटॅमिन ए साठवले जाण्याचा मार्ग म्हणजे जागा कोणती आहे? ते यकृत. कुठे साठवला जातो? तो यकृतामध्ये. नेक्स्ट, आत्माराम पांडुरंग यांनी रिकामी जागामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी बॉम्बेमध्ये केली होती प्रार्थना समाजाची स्थापना आणि 1967 मध्ये केलेली होती. ओके. काल मी याच्याबद्दल सांगितलं होतं. हां, आता आणखी एक गोष्ट, त्या दिवशी जो WCDचा पेपर झाला होता ना, त्याच्यामध्ये म्हणजे असं विचारलेलं होतं की जे सत्यशोधक समाज आहे, तर
तर त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की ह्याची स्थापना कोणी केली, ह्याची स्थापना कधी झाली, पण त्यांनी काय विचारलं माहिती आहे का, यांचे उद्देश काय होते, या समाजाचे उद्देश काय होते. तर असल्या टाईपचे क्वेश्चन पण आता ते विचारायला लागले. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय स्वतंत्र चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी म्हणजे उच्चारला होता. तर तो दादाभाई नौरोजींनी उच्चारला होता. कोणी उच्चारला होता? दादाभाई नौरोजी. ओके, ऑप्शन क्रमांक सेकंड उत्तर आहे आपलं. अशा प्रकारे आपण आज पूर्ण 50 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे बघून घ्या आणि हे ऑलरेडी विचारलेले क्वेश्चन्स आहेत, सो तुमचा ह्याच्यामध्ये काहीच नुकसान नाही आहे. आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, थँक्यू.